राज्यात गारपिटीचा कहर, अवकाळीसह राज्यात जोरदार गारपीट। राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातल्याचे दिसून आले। या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। या दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा, डाळिंब, भाजीपाला, द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे। मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांसह वादळी पावसास सुरुवात झाली। या पावसामुळे राज्याच्या मोठ्या शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, पाऊस आणि गारपीट झाली असून अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत। गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले असून काही ठिकाणी जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे। दुपारनंतर नांदेडसह पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। अर्धा तास पावसाने चांगलंच झोडपून काढलं। दुपारी 1:30च्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली। हवामान खात्याने वादळी पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर विजांसह पाऊस झाला, तर काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली आहे। या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। हवामान विभागाने राज्यातील पुढील काही दिवस पावसाचा अंदाज देखील कायम ठेवला आहे।